प्रश्न असा आहे की अधिस्वीकृतीच्या संदर्भात एक शिक्षणाची अट आहे. त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो. आता आम्ही ग्रॅज्युएशन केलं तो भाग वेगळा, पण जे काही पत्रकार आहेत ज्यांचं शिक्षण 10वी झालंय, 10वी पास आहे, ज्यांचं वय आता आमच्या परिसरात काही 65 वर्षाचे पुढे गेलेत पत्रकार, आज ते पण असे वंचित आहेत की अधिस्वीकृतीच्या माध्यमातून त्यांना सुद्धा अधिक स्वीकृती मिळावी. ज्यांचं वय आता 60 झालंय, ज्यांचं शिक्षण 10वी आहे, अशा बाबतीत आपण प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी मुद्दा खूप चांगला आहे. कारण जे अकॅडमीचे अध्यक्ष असताना ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या घरी जाऊन अधिस्वीकृती देण्याचा निर्णय घेतला आणि ती सुरू केली. पण त्यामध्ये शिक्षणाचे 8 ही महत्वाचा विषय आहे. मी त्याच काळामध्ये पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात ठराव घेतलेला की ज्यांनी 70च्या दशकामध्ये, 60च्या दशकामध्ये, 80 पर्यंत, 90 पर्यंत ज्या लोकांनी पत्रकारिता केली आहे त्या काळामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर किती शिकलेले होते, बरोबर, किंवा त्या काळातले सगळे संपादक, बरोबर, हे त्यांचं शिक्षण किती होतं. शिक्षणावर पत्रकारितेतली बुद्धिमत्ता ठरत. समाजाच्या प्रश्नांबद्दल जाण असणं आणि ती व्यवस्थितपणे मांडता येईल ही त्याची क्षमता. आणि म्हणून या धर्तीवर आता शिक्षण आता आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये सगळा काळ बदलला. आता कुणी शिक्षणापासून वंचित नाही. राईट ऑफ एज्युकेशन आलेला आहे. त्यामुळे विशेषतः 90-2000 नंतरचं बऱ्यापैकी शिक्षणाचं प्रमाण झालेलं आहे. आता आपल्याकडे MJ, BJ हे सगळं मास्टर ऑफ कम्युनिकेशन हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण पूर्वीचे जे लोक आहेत त्यांचं शिक्षण कमी आहे फक्त, पण त्यांचं पत्रकारितेचे योगदान अनन्यसाधारण आहे. या गोष्टीचा विचार करून या संदर्भामध्ये, अक्रेडिटेशन संदर्भामध्ये आणि पेन्शनच्या संदर्भात सरकारने सूट दिली पाहिजे. यासाठी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. पण सरकार ही व्यवस्था अशी असते की निर्णय घ्यायचा तर तो तात्काळ म्हणजे काही वर्ष, अशी परिस्थिती सरकारने होते. म्हणून आपली मागणी ती रास्त आहे, तुमचा मुद्दा सुद्धा रास्त.